लग्नाची बेडी या मालिकेच्या 6 ऑक्टोबरच्या भागामध्ये राघव आता सिंधूचा चेहरा पाहतो आणि इतक्या वर्षानंतर सिंधू जिवंत आहे हे सत्य समोर येताच सावी आता आई आई म्हणून सिंधूला आवाज देत असते. म्हणजे सिंधूची मुलगी ही सावी. सिंधू जिवंत. मल्हारचं डोकं भणाणून जातं. त्याला कळतच नसतं की आपल्यासोबत हे काय चाललंय. तो सावीकडे पाहतच बसतो. त्यावेळेला इकडे विनू म्हणतो, बाबा तुम्ही डॉक्टर आंटीला वाचवलं, तुम्ही डॉक्टर काकूंचा जीव वाचवलात. सिंधू शुद्धीवरती येत असते. शुद्धीवरती येणारी आता सिंधू राघवचा चेहरा बघते. आपल्यासमोर साक्षात राघव आहे हे सिंधूला आता पाहून खूप मोठा धक्का बसतो. सिंधू राघव राघव असं म्हणत राघवकडे पाहते. विनू म्हणतो, डॉक्टर काकूंना शुद्ध आली, डॉक्टर काकूंना शुद्ध आली. बाबा तुम्ही डॉक्टर काकूंना वाचवलं. आता मात्र राघव आणि सिंधू एकमेकांच्या समोर असतात. राघव सिंधूकडे डोळे भरून पाहत असतो. सिंधू तू जिवंत आहेस, सिंधू तू जिवंत आहेस, मला इतका आनंद झाला आहे, तुला कसं सांगू मी, असं म्हणत आता मात्र जिवंत असलेल्या सिंधूला राघव एकटक पाहतच बसतो आणि म्हणतो, त्या ॲक्सिडेंटमध्ये तू गेलीस असा माझा समज झाला होता. म्हणजे तुझी डेड बॉडी पण आम्ही सगळ्यांनी पाहिली होती. पण आज नियतीने माझी हाक ऐकलेली आहे. माझ्यासाठी माझ्या सिंधूला परत आणलेलं आहे. सिंधू तू खरंच जिवंत आहेस. माझा अजूनही विश्वास बसत नाही. आपल्या प्रेमाचा जिंकलं आहे, आपलं प्रेम जिंकलं आहे. माझ्या प्रेमासाठी देवाने तुला परत पाठवलेलं आहे असं म्हणत राघव सिंधूकडे पाहत असतो. सिंधू राघवला म्हणते, राघव इतक्या वर्षामध्ये माझा शोध घेण्याची तुम्हाला गरज नाही का वाटली. राघव म्हणतो, मी तुला सांगतोय ना की ॲक्सिडेंटमध्ये तू गेलीस असाच आमचा समज झाला. तू माझ्यासमोर जिवंत उभी आहेस यावरती माझा अजूनही विश्वास बसत नाही. पण सिंधू देवाने तुला माझ्यासाठी पाठवलं आहे, पुन्हा आता एकत्र येण्यासाठी, असं म्हणत आता इकडे सिंधू राघव एकमेकांना मिठी मारतात. राघव म्हणतो, सिंधू मग तू जिवंत होतीस तर तुला घरी परत यावंसं का नाही वाटलं. सिंधू म्हणते, कारण तुम्ही माझ्यापेक्षा आणि अंकुरपेक्षा प्रायोरिटी बाकी सगळ्याला दिलीत. मला हे सहन नाही झालं. असं म्हणत दोघं एकमेकांच्या मिठीत असतात. पण ॲक्च्युली राघव आणि सिंधू उघड्या डोळ्यांनी हे स्वप्नच पाहत असतात. सिंधू राघवच्या मिठीमध्ये विसावलेली असते आणि म्हणते, राघव आता आपण दोघांनी वेगळं नाही व्हायचं. राघव म्हणतो, हो सिंधू आता आपण दोघांनीही वेगळं नाही व्हायचं. माझ्यासाठी तुला देवाने पाठवलंय. मागचं सगळं विसरून जाऊया, आपला इगो बाजूला ठेवूया आणि आता पुन्हा आपण एकत्र येऊया. असं म्हणत दोघंजणं एकमेकांच्या समोर असतात आणि आता इतक्या वर्षापूर्वी घडलेली घटना एकमेकांना विचारत असतात. राघव सिंधूला तू घरी का नाही आलीस विचारत असताना सिंधू राघवला तू मला का नाही शोधलंस असं विचारत असते. आणि सिंधू सांगत असते, त्यावेळेला तुम्ही माझ्यापेक्षा जास्त प्रायोरिटी घरच्यांना दिल्यामुळे मला राग आला होता. पण आता नाही, आता सगळं संपलेलं आहे. आता आपण दोघांनी एकत्र यायचं आहे. असं म्हणत दोघंजणं एकमेकांच्या मिठीत असतात. एकमेकांकडे डोळे भरून पाहत असतात आणि खरे दोघंजणं हे सगळं पाहत असतात. राघव आता सिंधूकडे पाहते आणि विचार करते, अजूनही मी जिवंत आहे म्हटल्यावरती राघवचा इगो कमी नाही झालेला आहे आणि ती राघवकडे पाहतच बसते. आत्तापर्यंत प्रेमाची, आत्तापर्यंत काळजीची जागा राघवने आता रागाने घेतलेली असते. राघव रागारागात सिंधूकडे पाहतो आणि ही जिवंत होती आणि मी हिच्यासाठी तिळतिळ तुटत होतो, तरीसुद्धा हिने मला भेटण्याचा प्रयत्न नाही केला, हिने मला सावरण्याचा प्रयत्न नाही केला. हा विचार राघवच्या मनात येताच तो चिडतो. तो विनूचा हात धरतो आणि चल विनू आपल्याला इथून जायचं आहे असं म्हणायला लागतो. सिंधू विचार करते, इतक्या वर्षानंतर राघव माझ्या समोर आलेत तरीसुद्धा माझी चौकशी न करता ते इथून निघाले तडक. यांना काय बोलावं, म्हणजे अजूनही यांना इगो जास्त महत्त्वाचा आहे. इकडे विनू सांगत असतो, बाबा आपण का चाललोय, या दोघींना भेटायचं आहे, तुम्ही मला असं का घेऊन चाललायत. बाबा थांबा ना, बाबा थांबा ना. इकडे सावी सांगत असते, पोलीस काका थांबा, पोलीस काका थांबा. पण इकडे राघव थांबत नाही. इकडे सिंधू पाहत असते आणि ती विचार करते, राघव जर तुमच्या आयुष्यामध्ये मला थोडं जरी स्थान असेल ना तर तुम्ही एकदा तरी वळून माझ्याकडे मागे पाहाल. राघव वळून पाहतो तेव्हा सिंधूचं लक्ष नसतं, सिंधू पाहत असते तेव्हा राघवचं लक्ष नसतं. सिंधू समज करून घेते की अजूनही यांच्या आयुष्यामध्ये मला काहीही स्थान नाही आहे. सावी ओरडत असते, पोलीस काका थांबा, पोलीस काका थांबा, विनू थांब. पण राघव विनूला घेऊन बाहेर येतो. मागोमाग सिंधू आणि सावी येते. विनू म्हणत असतो, बाबा सोडा, बाबा मला सोडा, मला डॉक्टर काकूंची भेट घ्यायची आहे, मला सावीची भेट घ्यायची आहे. पण राघव कुणाचंच काही ऐकत नाही. चिडलेला राघव आता विनूला घेऊन आपल्या जीपमध्ये बसायला निघतो. सावी ओरडत असते, थांब विनू, थांब विनू. विनूसुद्धा सावी मला तुला भेटायचं आहे अशी दोघांची ताटातूट करत आता इकडे राघव निघून गेलेला असतो. रागारागात जाताना सिंधूकडे पाहतो. सिंधू पण राघवकडे पाहतच बसते. आता मात्र कुठचाही पुढचा मागचा विचार न करता, रागावरती कंट्रोल न करता राघव जीपमध्ये बसतो आणि
विनूला घेऊन तडक निघतो. इकडे मात्र आता मधू सांगत असते राघवचा फोन काही लागत नाही आहे. याच्यावरती इकडे रेश्मा म्हणते खरं तर मधुवहिनींच्या आयुष्यामध्ये विघ्नावरती विघ्नच येत आहेत. बघा ना, पहिल्या वेळेला त्यांचं राघव भाऊजींवरती प्रेम होतं, तर मध्ये सिंधू आली आणि आता सिंधूचं नाव घेतल्यावरती राजश्री चिडते आणि म्हणते रेश्मा, तुला सिंधूचं नाव घेण्याची काही गरज होती का? उगाचच आतताईपणा करू नकोस आणि आधेमध्ये हे असं सिंधूचं नाव घेऊन माझं डोकं फिरवू नकोस. रेश्मा म्हणते काकू काय झालं तुम्हाला? म्हणजे सिंधूला तुम्ही मुलीसारखं मानलं होतं, मग सिंधूचं नाव घेतल्यावरती आता तुम्हाला इतका का राग येत आहे? याच्यावरती आता राजश्री म्हणते हो, सिंधूला मी मुलीसारखं मानलं होतं, मुलीसारखंच प्रेम केलं, पण तिने काय केलं? तिने माझ्या राघवच्या आयुष्याची धुळधाण केली, माझ्या राघवच्या आयुष्यामध्ये आली, अचानकपणे अंकुरला घेऊन सोडून गेली. या सगळ्यामध्ये माझ्या राघवला किती त्रास झाला, त्यांनी किती सहन केलं हे फक्त मलाच माहिती आहे. त्याची अवस्था बघून मला काळीच तिळतिळ तुटत होतं. मी पाहिलेलं आहे, रात्र जागणाऱ्या राघवला मी पाहिलेलं आहे. असं म्हणत आता इकडे राजश्री सिंधूच्या नावाने नुसती चिडलेली असते. राजश्री पूर्णपणे बदललेली असते आणि याला कारण असते राघवची अवस्था. मग राजश्रीला काही वर्षांपूर्वी घडलेला प्रकार, म्हणजे सिंधू नुकतीच सोडून गेली त्यावेळेला घडलेला प्रकार आठवतो आणि राजश्री हादरते. राघव एकटक छताकडे पाहत असतो, ना कुठल्या गोष्टीचं भान असतं. सिंधू तू मला का सोडून गेलीस, सिंधू तू मला का सोडून गेलीस, असंच म्हणत राहिलेला असतो. राजश्रीला हे सगळं आठवतं आणि थरकाप तिचा जीव उडतो. आता कुठे राघव त्याच्या आयुष्यामध्ये पुढे चाललेला आहे. राघव लग्न करून नवीन आयुष्य स्थापन करतोय याच्यासाठी तिला आनंद असतो, पण यामुळे ती सिंधूवरती खूप चिडलेली असते, कारण राघवचं आयुष्य तिने बर्बाद केलं, अंकुरला ती घेऊन गेली असा ठाम समज राजश्रीने करून घेतलेला असतो. राजश्री म्हणते राघव येईल मग आपण लग्नाची सगळी विधी करू. रुक्मिणी म्हणते हो, राघवला येऊ दे, लग्नाची सगळी विधी होऊ दे, मगच आपण जेवायचं, त्याच्यापर्यंत आपण जेवायचं नाही. असं म्हणत सगळेजण राघवची वाट पाहत लग्नाचे विधी करण्यासाठी उत्सुक असतात. राघव मात्र इकडे चिडलेला असतो. विनू त्याला विचारत असतो बाबा आपण असे तडकाफडकी का निघून आलो, बोला ना. इकडे सिंधू सावीला घेऊन आत येत असते. आणि तिला सांगत असते मला काही प्रश्न विचारू नकोस. त्याच वेळेला विनू मात्र बाबा सांगा ना, का आपण असे अचानक निघून आलो. राघव त्याच्यावरती खूप चिडतो आणि म्हणतो शट अप, आणि तो इतका जोरात चिडतो विनू घाबरतो. दुसऱ्या क्षणाला राघवला कळतं की आपण काहीतरी चूक केली, विनूवरती इतक्या जोरात आपल्याला ओरडायला नको हवं होतं. मग तो म्हणतो सॉरी बाळा आणि तो जीपमधून खाली उतरतो. इकडे आता सिंधूला सावी विचारत असते असे का गेले बरं पोलीस काका विनूला घेऊन? मला विनूसोबत त्यांच्यासोबत बोलायचं होतं, आपल्याला वाचवायला आले, वाचवलं आणि अचानक निघून गेले आणि तू अशी का रडतेस? काय झालंय बोल नाही, काय झालंय बोल नाही. असं म्हणत दोन्ही मुलं एकमेकांना आईवडिलांना आपल्या प्रश्न विचारत असतात. दोघांकडे कशाचंही उत्तर नसतं. दोघांकडे या प्रश्नाचं उत्तर नसल्यामुळे दोघंजणं हतबल झालेले असतात. इकडे आता विनू विचार करत असतो हे माझे बाबा नाही आहेत का, ते मला असे अचानक घेऊन आले? माझे बाबा हे नाही आहेत, माझे बाबा खूप बदललेत, माझ्या बाबांनी मला धोका दिलाय, माझ्याशी असं का वागले ते? विनू रडत असतो, सिंधू रडत असते, राघव इकडे उदास असतो. कुणालाच काय चाललंय काहीच कळत नसतं. या सगळ्या गडबडीमध्ये आता मात्र खूप मोठी अजून एक घटना घडणार असते. नियती आता इकडे खूप वेगळा संकेत देत असते. याची कल्पना कुणालाच नसते. घरी अजूनही माहीत नसतं की सिंधू सापडलेली आहे. सगळे लग्नाच्या धामधुमीमध्ये असतात, पण इकडे राघवला सिंधू जिवंत आहे कळलेली असतानाच तो विनूला घेऊन घरी येत असतानाच गुलाबराव जेलमधून सुटतो. गुलाबराव जेलमधून सुटून राघवला पकडतो आणि ज्या वेळेला सिंधूला ही बातमी समजते, राघवला वाचवण्यासाठी सिंधूसुद्धा तिकडे तडक पोचते. गुलाबराव आता इकडे राघवला धरतात, राघवचा गळा आवडतात. सिंधू तिकडे पोचते आणि गुलाबराव त्यांना सोडा असं म्हणत सिंधू आता ओरडून सांगत असते, पण गुलाबराव ऐकत नाही. राघव बंदूक काढतो, गुलाबरावांवरती रोखून धरतो, पण गुलाबराव माजलेला गुंड तो मात्र राघवला पकडतो आणि आता दोघांच्यामध्ये झटापटी होते. या झटापटीमध्ये आता एक गोळी सुटते. गोळी कुणाला लागली काहीच कळत नसतं. सिंधू मात्र हे पाहत असते तर गुलाबरावांनी गोळी मारलेली असते आणि ती राघवला लागलेली असते. गुलाबरावांची गोळी आता राघवला लागल्यामुळे राघव जखमी अवस्थेमध्ये खाली पडणार. तितक्यात सिंधू येते, राघव असं म्हणत राघवला पकडते. आता राघवला लागलेली गोळी, सिंधूला वाटणारं राघवबद्दलचं प्रेम सगळ्यांचं संमिश्र झालेलं असतं. राघवचं रक्त बघून सिंधू आता हतबल होते आणि राघव म्हणत ती राघवला आता हॉस्पिटलमध्ये घेऊन जात असते. आता सिंधू राघवचा जीव वाचवणार. सिंधू जिवंत आहे कळल्यामुळे मधूसोबतचं लग्न मोडणार
होणार मालिकेमध्ये पुन्हा एकदा सिंधू राघव एकत्र येण्यावरती पाहणं रंजक ठरणार आहे.